राज्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपले उमेदवार विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे केलेत। चिखली विधानसभा मतदारसंघामध्ये मनसेचे उमेदवार गणेश बरवडे यांचा जोरदार प्रचार सध्या सुरू आहे। मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांना मिळत आहे। गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचं नेतृत्व करणारा आमदार निवडून गेलेला नाही। मी शाखा प्रमुख ते जिल्हाध्यक्ष पर्यंतचा प्रवास केलाय। जे चिखली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतायत ते सगळे आयते उमेदवार आहेत। संघर्षातून किंवा संघटनेच्या बांधणीतून कोणीही आमदार झालेलं नाही। चिखली मतदारसंघामध्ये जो डाग लागलेला आहे की पैसे घेऊन किंवा राजकीय वारसा घेऊन यावं लागतं आणि आमदार होण्यासाठी तो डाग पुसण्यासाठी यावेळी जनता पूर्ण करणार आहे आणि माझ्यासारखा एक साधारण कार्यकर्ता निवडून येणार आहे, अशी प्रतिक्रिया मनसेचे चिखली मतदारसंघाचे उमेदवार गणेश बरवडे यांनी दिली आहे। भाऊ, तुम्ही चिखली विधानसभा मतदारसंघामधून मनसेकडून निवडणूक लढत आहेत, कशा प्रकारचा प्रतिसाद आहे मतदारांचा तुम्हाला? नाही, निश्चित मतदारांचा खूप चांगला प्रतिसाद आहे। चिखली विधानसभा मतदारसंघामधला आतापर्यंत जर पार्श्वभूमी पाहिली तर इथं गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करणारा कुठलाही आमदार अजून अद्यापपर्यंत निवडून गेलेला नाही। इथं शाखा बांधणी म्हणजे शाखा अध्यक्ष ते जिल्हाध्यक्ष असा माझा प्रवास राहिलेला आहे आणि या अगोदर इथले सर्व जे आमदार जे प्रतिनिधित्व करतायत चिखली विधानसभा मतदारसंघातून ते सगळे आयते उमेदवार आहेत। संघर्षातून किंवा संघटनेच्या बांधणीतून कोणी आमदार झालेलं नाही, त्यामुळे उदंड प्रतिसाद आहे। यावेळेस निश्चित चिखली विधानसभा मतदारसंघावर जो डाग लागलेला आहे की इथं पैसे घेऊन किंवा राजकीय वारसा घेऊन यावं लागतं आमदार व्हायसाठी, तो वारसा तो डाग पुसण्याचं काम यावर्षी जनता पूर्ण करणार आहे आणि माझ्यासारखा एक साधारण कार्यकर्ता निवडून येईल। तुम्हाला मतदारांनी का मत द्यावे, तुम्ही काय त्यांच्यासमोर घेऊन जाताय? नाही, आता मतदारांनी मतं याच्याकरता दिलं पाहिजे की प्रश्न कोणताही असो उत्तर फक्त मनसे। सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचं चांगलं नेतृत्व या महाराष्ट्राला त्याची सध्या गरज आहे, खमक्या नेतृत्वाची गरज आहे। पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही पाहता तर अराजकता पसरलेली आहे। आज लहान लहान मुलीसुद्धा सुरक्षित नाही आहे आणि त्यामुळं मनसे हा एक पर्याय आहे आणि इथेही आम्ही चिखली विधानसभा मतदारसंघ असू द्या, बुलढाणा जिल्हा असू द्या, नेहमी लोकांच्या कामांसाठी रस्त्यावरती असतो। वेळोवेळी त्यासाठी आंदोलनं केली, गुन्हे दाखल केले आणि नेहमी आम्ही लोकांच्या उपयोगी पडणारी माणसं आहोत आणि त्यामुळं लोकांचा बुलंद आवाज या महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये गेला पाहिजे, म्हणून सर्व लोकांनी आम्हाला मतदान द्यावं अशी आमची भूमिका आहे। संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक ठिकाणातून मनसेचे उमेदवारांनी माघार घेतली आहे, अशातच तुम्ही चिखली मतदारसंघामध्ये आहे आणि जे मताचं विभाजन करण्यासाठी तुम्ही उभे आहेत आणि तुम्हाला स्पॉन्सरशिप करण्यात येते असा चर्चा देखील चिखली मतदारसंघामध्ये रंगवली जाते तुमच्या विरोधाकडून। नाही, आता शेवटी ती चर्चा आहे, ती चर्चा जे लोक करतायत त्यांचे अक्षरशः म्हणजे पंढरी घाबरलेली आहे। ते माझ्या उमेदवारामुळे घाबरलेले आहे। या दोन्ही आमदारांचे इतके भांडणं या चिखली विधानसभा मतदारसंघामध्ये आहे, दोन्हीमध्ये एवढा तणाव आहे आणि दोन्हीकडचे कार्यकर्ते असू द्या, नेते असू द्या, हे दबावाखाली 5 वर्ष होते। त्यामुळे एक सक्षम पर्याय चिखलीकरांना मी दिलेला आहे आणि अपेक्षित होतं लोकांना की असा तिसरा पर्याय कुणीतरी दिला पाहिजे आणि तो पर्याय माझ्या माध्यमातून या लोकांसमोर दिसत आहे। त्यामुळे दोन्ही आजी माजी आमदार घाबरलेले असल्यामुळं अशी वक्तव्य करतायत। तुमची फाईट कोणासोबत, लढत कोणासोबत आहे? माझी लढत एकंदरीत जर असं पाहिलं कधी आता तर तसं मला सांगता नाही येणार, पण मी जिंकणार एवढं मात्र तुम्हाला निश्चित सांगतो।